मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांची शान झाली. शाबासकी तुम्हाला. एवढ्या विराट लोकांना आपलं 4.5 घंटे झालं रस्त्यावरती उन्हात. कोणाला पाणी मिळालं, कोणाला नाही मिळालं, तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाजाला उन्हाताना स्वतःचा आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठेल. माझा या हिंगोली जिल्ह्यात राज्य सरकारला जाहीरपणाने सांगणार, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आला. एका छगन भुजबळच्या ऐकून मराठ्यावर छगन भुजबळची भक्तीदारी नाहीये. छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एक पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी आपल्या मराठ्याचे गौरवाचे वेगळा असणारे सुमार असणार आहे. आपल्याला प्रश्न काय नाही. राज्य सरकारला माझी विनंती आहे, आपण समजून घ्या. हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यातला भगवान दिसतोय. जर धर्मपुत्राचा ऐकून मराठ्यांच्या आशयावर तयार नाही केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल. पाटील काही करा, फक्त पाळा म्हणून. एक मंत्री ऐकला ते म्हणजे दुसरा शेतकरी लोकांचा ते पळा माने फसून काढत आमच्या नाही, पण पाळा म्हणून दुसरं काही धरणार. एका 5 शब्दाने जर तुमची ही भेटी झाली आणि जर मराठ्यांनी नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर माझ्या मराठ्यांना आणि आम्हाला राजकारणात नाही. माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा समाजाचा उद्देश समाजाला आरक्षण मिळावं. दुसरा उद्देश आमचा नाही. एकच उद्देश आमच्या डोळ्यासमोर. करोना मराठा समाजाचे मित्र मोठे झाले पाहिजे, त्यांना आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही. पण जर आम्हाला राजकारणात तुम्ही ओढलं, तुमची गणती कुणी तुमचा उद्योग करू नये. आपल्या सरकारनं सांगितलंय आपलं मी तुम्हाला 4 मिनिटात होते नाही सर. आता
आपली आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच सरसकट मराठ्यांना कुणबीचा प्रमाणपत्र द्या. तुम्ही यावर खेळा. ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असेल तुम्हाला तसं द्यायचं ही जबाबदारी तुमची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारने. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली त्यावेळेस आपण सरकारला सांगितले 83 क्रमांकाला म्हणजे 1967 ज्या ओबीसी आरक्षणात द्या हे ऐका ना आरक्षण पाहिजे काढायला नको न दिसू काय करतो मग आता कोणाचं योजना दिसणार नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढले हे जे 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खूप झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 मिनिटं झाले आपल्या माता मावल्या उन्हाळा आपण फक्त सांगतो की महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्या. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती किंवा पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली. उदाहरण सांगतो या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातले. व्यवसायाच्या आधारावरती एक जातीने आरक्षण दिली असती तरी त्यांचा पोट जाती या जातीच्या आधारावर 83 क्रमांकाला कुणबी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचे लोकविधी होत आहे. आमचा व्यवसाय एकच आमचे नातेवाईक एक आमची जात सुद्धा एक. महाराष्ट्राला मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे 180 जाती अगोदर आल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्या. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती येणार त्यामध्ये मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का. तर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातल्या. आपला सिद्धांत आहे मराठ्यांच्या शासकीय नोंद्या हैदराबादचे जे आले त्या यादीमध्ये सगळ्याची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते यादीत का केलं जात नाही. छत्रपती शाहू महाराजांनी या राज्याला आणि देशाला लोकांना आरक्षण दिलं. ते स्वतः स्वतंत्र जाहीरपणे पश्चिम महाराष्ट्राला सगळ्या मराठा कुणबी नव्हते का घ्यायला जात नाही.
महाराष्ट्र आणि त्यांच्या कुणाच्याच सरकारमध्ये नाही असे पळ वाटायला आले सगळे मावळ पुढं कोकण दुसरे तो तिकडे राहिला नाही तरी मिळाला आमच्या त्याचं नाही बघा उलटा नाही काल माझ्याकडे काय काय समाजाचे प्रश्न आलो शिष्टम त्याला सांगितलं तुमचं तरी बरं आहे आमच्या पास मला तुम्ही झालं आमचं तुला त्या तुम्ही झालं ते म्हणजे आमची एकच जाती काय काही समाज दोन तीन काही विदर्भात काय काय समाजाची जात एसटी आरक्षण आहे खानदेशात काय काय समाजाची जात एसटी आरक्षण आहे आणि मराठवाड्यात काय काय समाजाची जात ओबीसी आरक्षण आहे बघा मंडळ कमिशनला कशी काय मंडळ कमिशन एकच जात तीन जाती त्या काही समाजाच्या बांधवांना एकच जात तिन्हीकडे देव ठेवली म्हणजे विधाला लागली काही काही समाजाची मुलगी केली ती तिकडे एसटी आहे मराठवाड्याला ओबीसी मराठवाड्याच्या काही काही समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भातील एसटी आणि विदर्भातील काही काही समाजाची मुलगी जर खानदेशात एसटी होती म्हणजे आपल्यासारखं घरातच नाही आपण विदर्भात गेलो तिकडे गेली ती मुलगी होती तिकडे थोडी की आपण गेली ती काही लोक होती कोणाचे कोणाला नाही आपल्याला आंतरजातीय विवाह आहे आरोग्य विवाह आहे काही माझ्याकडे आपल्याला मराठवाड्यातला आता चॅनल दिला तेव्हा मला आपली घरातली ती मुलगी मी ओपन आहे कोणाला काय मी असं काय तेव्हा ती मुलगी लावली तिचा प्रमाण दोघं मराठा पण पोरगा ओपन घरा ओबीसी घरा ही सत्य परिस्थिती मराठ्यांना नोकरीला टाकावा जो होत नाही त्याच्या मराठ्यांना लोकांनी त्या लोकांना या हिंदू बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे पण ह्या कोणत्या होता तो म्हणतो कसं घ्यावा तुम्ही आज येतो त्याला शेतात दुकान लागत होती कारण त्यांनी केले टोळी तयार सगळ्या कामा वाटून दिले तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि तुम्ही बोल ते झाला मोबाईल ते तुम्ही शहरात त्याला माहितच नाही ते मराठी शांत ऐकतो आहे का नाही आता बाबा त्यांचा संयम सुटणार बाबा मग आता नाही सांगत तुला गेला सवाई मग सांगतो कसा पडे भेडे सगळे बाळा घेतले ना आता सगळं होईल
पुढे आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली. भोट किती मला ना आंदोलन आपलं आंदोलन चालू आहे त्याला पुढे काढून कसे होते आणि मला पुढं बसल्यावर हटकून काय होईल तरी संयम ठेवा कुठलाही गारबट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असेल काय संस्कार आहे आपण सगळे कुठं होऊ दिलं नाही काही आणि तुम्हाला काय सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती आली माय बापा मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही तुम्हालाही माझी विनंती नारळ्यांनी येईपर्यंत विनंती जवळ सण होत आहे तोपर्यंत करूया पण माझे हात जोडून विनंती गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठीने द्यायचं नाही आणि गोरगरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही. हे राजकारणी लोक आपल्या आपल्याला लावून देतील कोणी मदतीला येत नाही. गोरगरीब मराठ्यावर आणि गोरगरीब ओबीसीवर केसेस होते कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही छगन भुजबळला नाही करणार कारण त्याला वाटतंय किंवा जेलमध्ये जमा सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे. ते त्यांनी असं पिरलं भयान इतर भावात म्हणून मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या मानव जनतेच्या भावनावर सांगतो त्याचा कुठं गाव जंगल घडण्यात यशस्वी नाही उद्या आणि पुढचा काळ सुद्धा होईल ते काही टाकीचे मला तो तो मला कसं तुम्हाला नाही झालं आणि आरक्षण बाबा आरक्षण मला आधी देव वाटतं त्यांनी तसं घेत नाही असं अरे बाबा 2 ते 3 ते केले सगळे त्यांच्या काम बोलते ते म्हणजे होय हे जरा काय सांगे ते म्हणतो वीज मला काही नव्हते तसं दिसत एवढं शक्यते काय कसं असतो मला लग्न करायचं मी म्हणतो मी पुन्हा यायला हा काय म्हणतो मग तुला नीट केलं का नाही मला काही आलं नाही बाबा काही काही म्हणजे मला घटना कळत नाही कायदा कळत नाही शिकलेलंच नाही 34 शिकलेलं नाही आज 34 मला 3 मार्क पडले तो काय तुम्ही एवढे हुशार तुम्हाला सगळ्याला पावसाच्यातून 3 कोटी माणसांना घटना आहे मी असू महाराष्ट्राने यात पाय पूर्ण शिकलेला आहे तुझा होता मी तुला काय कसला असून मी काय टाकून होतं तू काय काय मला काही नव्हते तुला काय करायचं मी तुला असं याच्यात काही असं तुला काही घेणं आहे का पण पुढे कसे जाम ठोकले ते पालटे गेले सगळे मस्तीगिरी का नाही तुला करायचं काय तुम्हाला जातीचं बघ तू जात मोठी करायचं बघ लोकांच्या मापं घेतो कसा आणि मग ज्याला घेता सवयीचं भेळ होताना करून घ्या आता 200 टक्का नाही मग आमच्या नगराला खलास 200 तुला 7 काय नाही नुसतं जेंगर पासून माती टोकायची मग कसा पडलो कसा पडलो कसा पडलो कसा पडलो नुसते माती टोकायची मराठीचा कार्यक्रम माझ्या बाबा एक असू द्या यांनी किती षडयंत्र करू द्या सरकारला अभ्यासात सुद्धा आपल्या लोकांना तिकडे मराठ्यांचे
तेही बोलायला लागले. ही मला मिळणार आतापर्यंत 57 लाख म्हणजे सापडण्यात ही बोललेला नाव सांगा. हैदराबादचे गाडी लागले 17 सुद्धा घेतलं जाणार. आपली खरी मागणी सहज प्रमाणपत्र द्यायची. काहीचं म्हणणं आहे सगळे टिकणार काहीचं म्हणजे आपले अभ्यासक पण त्याचं लय मोठं होतं ते काही अभ्यासक टाकतील आपल्या मागे त्याचं दुकानच बंद पडले ते सरकारतून बोलायला लागलं. जे अभ्यास करून जमलं त्याला परिस्थितीचा नाही नाद आहे. मीडियापुढे बसण्याचा नाद आहे. त्याला एक मोठा वेळा झाला त्याला एक निघाला बरं टिकणार नाही असं राहायचं. 16% आरक्षण दिलं मराठ्यांना टिकून दिलं. 13% आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही. सगळेजण समजून घ्या. मराठ्यांचं खरं असतं तरी टिकून देत नाही. तितका मराठ्यांचा द्वेष आहे समाज. आता आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच घोटाळा याची सलाह मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दाम लागते आणि ते आरक्षण मिळालं. 57 आढळून मिळाला. सगळ्याला भुलवत आले रद्द करा म्हणून मागणी केली. आमदार केलं तो आमदार कमिशन सगळं लावायचं. तुला माहित नाही त्याला माहित आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतोय. हे आपलं काय चुकू देत नाही. मुद्दा मराठ्याला अन्याय केला. सगळ्यांची मागणी केली. आदेश काढण्याचा मराठी बाजू बघा त्याच्यावरती स्पष्टपणाने दिलेलं आहे. आपल्याला एका प्रमाणात आपल्याला कशा मुलाला आपल्याला मान्य आणि जर काय आपल्याकडे ठरवलं त्यांचं खोटं बोललंय आणि जे खोटं बोललंय ते त्यांची वाचना मुंबईत होते. आता फक्त काहीतरी आम्ही सरकारने दाखवून म्हणून उलट बोलायला लागले तर असं काय होते नाही. हा मी बोलतो मी पुन्हा म्हणतो काय करायचं. मी या मराठ्यांसाठी पुण्यामध्ये जीवाची बाजी लावायची आहे आणि सगळ्या गोष्टी तुला करायचं काय तू भोग नाही. पण मी या मराठीच्या ताकदीवरती कोणाला काही मिळून देणार नाही. किती येण्यात बोंबाला तरी कोणाला फळ मिळून देणार नाही. कोणाला पैसे मिळून देणार नाही. मी मिळून देणार तर फक्त करून मराठ्यांना आरक्षणच मिळून देणार. पुण्याचा आरक्षण करायची वेळ आली. मी फक्त चुकच बोलायला का म्हणाली. मी काय चुकतो का चुक करायला लागले मला तुम्ही. चूक कोणाकडून होत नाही. ही चूक करायची वेळ नाही. तुमचा आमचा काही वाद असत नाही. माझ्यासाठी नाही. आज समाजाचा पाठोपाठ टाकून समाजाचा एकजूट वाढून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आज एकमेकाचे एवढे धुणे काढायची वेळ नाही. समाजावर संकट घुमवते. समाजाला वेळी झाल्याचं काम केलं. तुम्हाला माझी विनंती आहे जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे गावाला जाऊन तुम्ही सगळे येणार का. मोठ्या मानाने सगळे आवाजात सरकारला मुंबईला जायचं तर हात वर करून सगळा येणार का.
यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो. यांनी मला आणि माझ्या समाजाला गिरायचं ठरवलं. माझा मराठा समाज एकत्र आला. माझ्या बापानं आणि माझ्या भावानं खूप जणांच्या पोटात करायला लागलं. यांचा समाज एकत्र आला. यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधी त्यांच्यावरती रुसला कधी नाराज झाला. यांना आरक्षण दिलं. माझा समाज कधीच म्हणाला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना मराठीचे लेकर आज मोठे होणार आहे. आरक्षणाची किंमत मराठींना कळायला लागली तर सगळेजण मराठीच्या विरोधात उतरायला लागले. बीडमधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला इथून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना गोरगरिबांना त्रास होता कामा आहे. मला सहन होतं तो मी सहन करेन. पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असला, त्याला विरोधी करणार असला, सहन होतं तो सहन करून येतात. ज्याला कसं उत्तर देऊन मी मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगणार. मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आळू जर त्रास देणार असला तर आम्ही उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत. मराठ्यांना घेऊन पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार जाण बुडून आपल्यावरती खोट्या केसेस करत आहे. एकाही खोट्या केसेसला मराठीने घ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना आवाहन करतो की सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. माझा मराठा समाजच्या आई बाजूला घेतला आहे. मराठा समाजाला टाकलं देण्याची ही वेळ सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहा. याला आरक्षण असून मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागले. एकही विरोध मराठ्यांची रद्द होता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या तातडीने ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीने लढायला लागले. तर माझ्या समाजाला आरक्षण नाही मग तो किती ताकदीने लढणार? तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टरे, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टरे. मी तुम्ही तुमच्या जातीसाठी केस मागे घेणार नाही. महाराष्ट्राला तुमच्या कोट्या केसेस द्यायला भेटत नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुटली नाही. किती वेळा टाकली तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती तोपर्यंत हा मंत्र तुमचा मुलगा सरकार नाही शब्द आहे तुम्हाला. आता द्रोणाला येते ना द्रोणाकडे का द्रोणाकडे त्यालाच नाही. रानात उभा आहे आणि रानात झोपतो तिकडंच येते. इकडे बापाने गोबरात नाही इकडं इकडचं तिकडचं शिवाय नुसता लागून पोलिसाला आणले लागला नाही काय ती काय ते टावर शोधले म्हणले त्याला वीजच नाही. टावर कसं शोधत ते इतकं पॉवरफुल वाटतं. खूप मोठा झाले त्याला. बरं काय सापडले बरं सापडा घ्यायला आणतो एवढ्या मस्त केला का बघू शेवटीला डोळ्या बघतो काय ते जवळ येत
लय नाव घेतले जवळ एका बटात खाली पडत हातच पुरत नाही आणि तो पळत असं वाटते रस्सी येते वाद बद्दल काय नाही मी नाही मी तुम्ही काही केलं तरी मग जरा हे मराठा समाजापासून नाही भेटू शकत व्हिडिओ तयार करा तुम्ही माझ्या काही खोटं बनवा मी नाही जात समाजापासून मी काय पाप केलं माझ्या समाजावर मी काय पाप केलं माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो तुम्ही तुमच्या जातीसाठी लढला आमचं कधी पोट फुटलं नाही माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद यावा त्याला लक्ष मिळावा म्हणून मी लढतोय तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागले की मी सुरक्षेला तुम्ही उतारला लागलं ते करायला लागलं काही सापडायला लागला मी नाही ऐकू शकत माझ्या समाजापासून मी तुम्हाला नाही मॅनेज होऊ शकत मी नाही भेटू शकत तुम्हाला मला तुमचं पद नको मला तुमचे पैसे नको पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीनं केला मी माझा समाज मोठा करायला ताकदीनं निघाला मी या समाजाचा मुलगा म्हणून काम करायला म्हणून होतो माझं कुटुंब अक्षय चौकड्यावरती पडलं तरी मी या समाजाला न्याय देण्यासाठी माग आठवलं माझ्या समाजाला मी माझा मानलंय आणि माझा मराठा समाजच माझ्यासाठी सगळं माझ्या समाजाने मला कधी काही कमी पडू दिलं नाही माझ्या समाजाला लोकांच्या समाजाला सुद्धा दुःख नाही द्यायला पाहिजे मी मला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की माझ्या बापावर मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही इतका आमच्या पाठीशी लागला समाज मोठा झाल्यासाठी लढायला निघाले माझ्या समाजाला खूप व्याजासारखे या खूप त्रास होऊन गेला माझ्या समाजाला इकडे शिकून खूप मोठे व्हायचे स्वप्न बघितले त्या क्षणामुळे माझ्या समाजाचे निघणं नाही मोठे होत मला सरकारने उघडं पाडायचं ठरवलंय माझी या समाजा पुढं या हिंदुत्वाचा महाराष्ट्राला मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे मला उघडं पडू देऊ नका त्यांनी ठरवलंय की मला उघडं काढायचं आणि मग करायचं लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कोणीच मिळू शकणार नाही याला संपवा याला बदनाम करायला याला संपवा याने मला उघडं काढायचं ठरवलंय माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आपला समाज मोठा होईल तर तो उघडं पडू देऊ नका मला तुमचा पाठमाग करण्याची वाटायची गरज मी यांना बाकीचा कुठं संपत नाही मी याला न्याय नाही होत मी याला न्याय नाही होत मी यांना नाही फुटत यांनी लोक मारायला पाठवले तरी इतका कणखर मराठा आहे की मी यांच्या मागाला म्हणतात सुद्धा माझ्या ताकद आहे म्हणून ते तिथं हात फक्त यांनी मला उघडं पडायचं ठरवलं मला एकटं करायचं ठरवलं त्याला मुद्दा बदनाम करून टाकायचे मराठ्याचे लोक फोडून मराठ्यांना पत्रकारा परिषदा घ्यायला लावायच्या आणि याला बाजूला सरकायचं हे निष्ठावान पूर्ण गेला तर बाजूला नैसर केलं तर आपला कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार काही का आपण या पोराला बदनाम करा आणि आपलं सुद्धा 3 लाखासारखे मराठ्याचे काही लोक आयुष्यावरती पत्रकारा परिषदा घेऊन सुद्धा बोलतात माझ्याजवळ काहीच नाही बदनामी होण्यासारखं माझं काही नाही माझ्याजवळ पैसा नाही प्रॉपर्टी पण आहे आणि कोणाचा 1 रुपया घेतला नाही माझं फक्त एवढंच स्वप्न आहे माझ्या गोरगरीब मराठीचे करोडो लेखा अधिकारी बनलेले मला त्यांच्या अंगावर वरती चढलेले बघायचे एवढंच माझं कट्टर स्वप्न
आणि हे स्वप्न त्यांना खूप फुकायला लागले, त्यांचं पोट दुखायला लागले. याला हटवा, एक तर सरकार पडत नाही ते आरक्षण देईल. मी काय करू? मी निष्ठावान, माझी निष्ठा नाही करू शकत. हा माझी एक चूक आहे. मी खरं बोलतो आणि ते समोर चालावं लागतं. माझ्या पोटात कपट नाहीये. मी कपटी भावने नको असे नाही वाटत. त्यामुळे समाजाला मी खपत नाहीये. मी निर्भीडपणाने समोर होतो. ते लोकांना सहन होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पदक कमवलं पाहिजे. मग आता समाजाचा रक्त घेऊन आपला संसार आपण मोठा करू आहे. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपल्या एवढं राज्यापासून ते आपण अधिकारी बघायला पाहिजे. हे स्वप्न घेऊन रस्त्यावर तुम्हाला काय मागत नाही. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एक काय जाऊ द्या. फक्त एकाच हिंगोली जिल्ह्यातून माझं मागणं आहे. मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखे मला तुमच्याशिवाय कोणी नाही. फक्त मला उघडं पडू देऊ नका आणि पाठवायला आशीर्वाद कायम राहू द्या. याच्या छातीवर तुम्हाला आरक्षण देतो. राजकारणी मराठी जातील, पण 90% मराठ्यांचं काय आणि ते 90% मराठी मोठे व्हावे म्हणून मी ताकदीने संघर्ष करून काम करतोय. माझं स्वप्न आहे की आपला सगळ्यात नेते तुमच्या पाय पडले पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं पाहिजे हे मला पाहिजे. या राज्याची पावर गरीब मराठ्यांच्या हातात राहिले पाहिजे हे काम आपल्याला पाहिजे. या राज्यात मराठ्यांशिवाय पाणी आला पाहिजे. मराठी निश्चित केलं आहे आणि कुठल्याही काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊ. 288 उमेदवार उभे राहिले. 288 पाळायचे. एक दिवस भर बैठक घेऊ. विषय फायनल करायचा. ज्यावेळेस निरोपी त्यावेळेस खेड्यापाड्याला सगळ्या मराठा बांधवांना त्या दिवशीला आणि जो निर्णय ठरला मी पुन्हा बदलत नाही. तुम्हाला विचारून ठरलं त्यावेळेस करायचे पाळायचे तर पाळले. आता जर तुम्ही म्हणले उभा करायचे तर मग घाटाचं उभा करायचे. आणि तुम्ही जर म्हणले जमिनीचे 200 पावलं टाकायचे तर पाळायचे म्हणून समजायचे. याच्याबरोबर आणखी काम नाही. ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करा, गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल, त्याला या निवडणुकीत काय पाहायचं म्हणजे पाहायचं. त्याला कधी निवडून देत नाही. आणि आपल्या तोंडातून एकदा आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसीला आता किती ताकदीनं मला पाळा म्हणून समजायचं. किती पैसे वाटले तो रेल्वे भरू ना. तुला जर नाही पाळलं तर पुन्हा हे गोळी द्यायचो नाही. महाराष्ट्राला कोणता येत असतो माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की देव नेत्याच्या हातात
राजकीय पाऊल ठेवायची नाही. पाळायचं म्हणजे पाळायचं, जसे मराठ्यांनी काही पाळले तसे. कुणाला कुंकमी दिली नसली तर राजे यांची विधानसभेत झिरणार म्हणजे झिरणार. पाळणारच. कुठे टाकले हो, तू थोडस मतदान कर, तू काही कर, पाळणारच. नसता मराठ्यांच्या खंडदाटाकडून चालत दादा तुला चांगला, तुला छान, तुला सुंदर दिसतो, नाही दिसला तरी म्हणायचं सुंदर दिसतो. मराठ्याशिवाय आपला धर्म नाही व्हावा, आपण दोघं मित्र त्याच्या नावाची भजताला द्या त्याला मराठ्याला गोड व्हावं. तर दिला त्यांच्या धुऱ्यावरच्या झाल्या तसं तो केलं म्हणून सांगायचं. मग राज्यात कोणता नेता त्याला आणि एवढं करायचं म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, प्राणी मिळालं पाहिजे. मुसलमान सुद्धा कोण पिकली गेले ते असं म्हणणे मुस्लिमांना आरक्षण नाही द्यावं, नको द्या नाही द्या पाहिजे. पण एक सांग बाबा समाजात दिलं नाही किंवा मुसलमान आहे का नाही, मग जेव्हा मुसलमानाचे का दुसरा नाही तुम्ही फरक कसं काय आता. त्यांचं म्हणणे या बाबाला शेती आहे म्हणून त्याला द्यायला. अरे त्या बाबाला शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही, 2 एकर ती तू त्याला वावर टाका तो वडा खाली वावर नाही त्याला तू देव का. ब्राह्मण समाजाचं विकून घेतली निघाला ते घेतले नाही घेतले पण आपली मागणी ठेवली. ब्राह्मणाला काय आरक्षण मिळालं पाहिजे, लोहा समाजाला मिळालं पाहिजे. ते घेतले नाहीत ना काय घेणार म्हणून आपल्या सगळी घालून मारली गेले. मारली समाजाला नोटीस आरक्षण मिळालं पाहिजे. चरण भुजबळ तुझ्यासारखा डुप्लिकेट आरक्षण नाहीये. ओरिजिनल मध्ये यांना सांगितले ते नाव मानवी समाज, मुस्लिम समाज खूप या आरक्षणात मिळाला. लोहार समाज, राजपूत समाजाला एका आरक्षण दुसऱ्याला कसं म्हणे एका रक्तपटाला आहे दुसऱ्याला काय कारण आहे ते मला म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना प्रभाव तुमच्या वेळा घेता हे कसा म्हणून आपणच असतं. सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे चाललेलो आहे. ते कायद्यात असं तेच बोलावं तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले तर बागवानाचा व्यवसाय ठेवचे, दुसऱ्या मुसलमानाचा ठेवचे त्याला द्या. लिंगायत समाजाचा व्यवसाय ठेवचे त्याला द्या. राजपूत समाजाचा तोच त्यालाही द्या. त्यांच्या जर ओरिजिनल म्हणजे गेला तर त्याला आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाही ते मात्र आम्ही आता बघणार. काय काय बांधवाचा मुद्दा आपल्या हातात घ्यायला कसा बोलला न्याय मिळाला पाहिजे. मराठ्यांनी मोठ्या भावाचे झोडे बापा आपणाची सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो ताकदीने एकूण राहा, एकजूट होऊन देऊ नका. आणखी एका स्टेटवर जोडा. एवढी अभूतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटर वरून बसत नव्हती. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. हिंगोलीकरांचे मनापासून आभार. भक्तांची एका स्टेट जोडा गाव खेड्यापर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. सगळ्या सूचना द्या खाली खाली सूचना द्या ना तुम्ही. एका मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसीने मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मला सांगायचं नाही. माझ्या मनाच्या शेवटच्या घटका मी या समाजासाठी बोलायला तयार आहे. माझा जीव जरी गेला आम्हाला गोळ्याने घालून मारलं तरी तुमच्या शिकवणीला फटका मिळणार नाही. तुमच्या लेकराला ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय एक हिंद लागणार नाही. फक्त धन्यवाद. जय शिवराय.
धारावी